कधी तुम्ही शांतपणे पूजा करत असताना दिव्याकडे एकटक पाहिलं आहे का? आणि अचानक तुम्हाला असं जाणवलं आहे की त्या दिव्याच्या धाग्यात ज्योतीमध्ये एक छोटंसं नाजूक फूल तयार झालं आहे. किंवा कधी तुम्ही पाहिलं आहे की दिव्याची वात कोणत्याही कारणाशिवाय पूर्णपणे जळून कोळसा झाली आणि दिवा अचानक शांतपणे विझला. अनेक लोक अशी घटना रोज पाहतात, पण त्याकडे एक सामान्य भौतिक प्रक्रिया म्हणून दुर्लक्ष करतात. त्यांना वाटतं पात मोठी असेल किंवा तेलात काहीतरी दोष असेल. पण मंडळी, आपल्या प्राचीन शास्त्रदानुसार आणि आध्यात्मिक परंपरेनुसार अशा घटना कधीच साध्या नसतात. त्या घटनेच्या मागे एक गहन अर्थ दडलेला असतो. ब्रह्मांड आपल्याला प्रत्येक क्षणी काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतात. ते प्रत्यक्ष येऊन आपल्याशी बोलत नाही, पण ते अशा चिन्हांच्या माध्यमातून, अशा संकेतच्या माध्यमातून आपल्याला सावध करतात किंवा आपल्याला उत्साह वाढवतात. दिव्याच्या ज्योतीमध्ये फूल तयार होणं किंवा वात पूर्ण जळून जाणं ही एक अशी गूढ घटना आहे. जर तुमच्या घरातही असा प्रकार वारंवार जर घडत असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. कारण आज आपण या घटनेमागे 5 असे धक्कादायक आणि आश्चर्यकारक संकेत जाणून घेणार आहोत, जे कदाचित तुमचं आयुष्य बदलून टाकू शकतात. हे संकेत तुमच्या भविष्याशी, तुमच्या घरातल्या ऊर्जेशी आणि प्रत्यक्ष ईश्वरी शक्तीशी जोडलेले आहेत. चला तर मग जाणून घेऊया या दिव्याच्या रहस्याबद्दल. त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमच्या देवघरामध्ये, तुमच्या दिव्याच्या ज्योतमध्ये असं जर फूल तयार होत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हो, श्री स्वामी समर्थ कमेंट करायला अजिबात विसरू नका. तर पहा मंडळी, पहिलं आणि सर्वात महत्त्वाचा संकेत म्हणजे देव प्रसन्न होणे. आध्यात्मिक सांगतात की जेव्हा आपण पूर्ण श्रद्धेने आणि निस्वार्थ मनाने देवाची पूजा करतो, तेव्हा आपल्या शरीरातून आणि मनातून काही लहरी बाहेर पडतात. जर तुमची खरी भक्ती असेल तर तुमच्या घरातील वातावरण सात्विक बनू लागतं. अशा वेळी जेव्हा तुम्ही दिवा लावता आणि त्या ज्योतीमध्ये फुलाचा आकार तयार होतो, तेव्हा समजा की तुमची प्रार्थना ईश्वरापर्यंत पोहोचलेली आहे. असा विश्वास आहे की जेव्हा देवतांची शक्ती त्या ठिकाणी उपस्थित असते, तेव्हा ज्योतीमध्ये असे बदल घडतात. हे फूल म्हणजे साक्षात देवाचा तुमच्या पाठीवर असलेला आशीर्वादाचा हात आहे. याचा अर्थ असा की तुम्ही जे काही काम करत आहात किंवा ज्या कामासाठी तुम्ही देवाकडे साकडं घालत आहात, तुम्हाला त्या कामात यश मिळणार आहे. हा संकेत सांगतो की तुम्ही एकटे नाही आहात. ईश्वर तुमच्या सोबत आहे. तुमच्या आयुष्यातील संघर्षाचा काळ आता संपत आला असून आनंदाचे दिवस येणार आहेत. विशेष उपाय आणि शास्त्रज्ञ काय सांगतं हे देखील मी तुम्हाला सांगते. केवळ संकेत समजून घेणं पुरेसे नाही, तर त्यावर कृती करणेही महत्त्वाचं आहे. शास्त्रात सांगितलं आहे की जर तुमच्या देवाच्या म्हणजेच की तुमच्या देवघरामध्ये दिव्याच्या वातीत वारंवार जर फूल तयार होत असेल, तर याचा अर्थ असा की तुमच्या घरातील कुलदैवत, इष्टदेव तुमच्यावर अत्यंत प्रसन्न आहेत. अशा वेळी त्या ज्योतीला दुरून नमस्कार करून शुभम करोती कल्याणम हा श्लोक नक्की म्हणावा. अनेकाचा प्रश्न असतो की जळालेली वात किंवा ते फूल नंतर काय करायचं? तर लक्षात ठेवा, ते फूल म्हणजे ईश्वर आशीर्वादाचा अंश असतो. ते चुकूनही कचऱ्यात फेकू नका. पूजेनंतर जेव्हा दिवा शांत होईल तेव्हा ती वात काढून एखाद्या झाडाशी मुळाशी टाका किंवा वाहत्या पाण्यात विसर्जित करा. यामुळे त्या शुभ ऊर्जेचा सन्मान राखला जातो. त्याचबरोबर पहा मंडळी, दुसरा संकेत आहे नकारात्मक ऊर्जेचा नाश. कधी कधी आपल्याला दिसतं की दिव्याची वात पूर्णपणे जळून खाक झाली आहे आणि दिवा अतिशय शांतपणे विझला आहे. अनेक लोक याला अशुभ मानतात, पण वास्तुस्थितीच्या याच्या अगदी उलट असू शकतं. हा दुसरा संकेत आहे नकारात्मक ऊर्जा दूर होणे. दिवा हा केवळ उजेड देत नाही, तर तो आपल्या घरातील वाईट शक्तींना स्वतःमध्ये ओढून घेतो. जर तुमच्या घरात दीर्घकाळापासून कटकटी, आजारपणा किंवा मानसिक तणाव असेल आणि अचानक तुम्हाला असं दिसलं की दिव्याची वात पूर्ण जळाली आहे, याचा अर्थ असा, दिव्याने तुमच्या घरातील सर्व नकारात्मकता स्वतःमध्ये शोषून घेतली आहे. जळालेली वात ही त्या वाईट शक्तीच्या अंताचं प्रतीक आहे. अनेकांना प्रश्न पडतो की वात पूर्ण जळणे ही नकारात्मकता कसं शोषू शकते? तर पहा, तर विज्ञानाच्या भाषेत सांगायचं झालं तर ज्योत ही ऊर्जेचं वाहक आहे. ज्याप्रमाणे एखादं एअर फेल्युअर हवा शुद्ध करतो, त्याचप्रमाणे तुपाचा किंवा तेलाचा दिवा
घरातील सूक्ष्म जंतू आणि नकारात्मक विचाराचा लहरी स्वतःकडे खिचून घेतो. जर तुमच्या मनात सतत भीती वाटत असेल किंवा विनाकारण चिडचिड होत असेल, तर हा दिवा तुमच्यासाठी एक संरक्षक कवच म्हणून काम करतो. वात जळून कोळसा होणे म्हणजे तुमच्या कर्मातील काही दोष त्या अग्नीने जळून भस्म केली जातात. हे एक प्रकारचं आध्यात्मिक क्लिनिक आहे. अशा वेळी घाबरण्याऐवजी मनातल्या मनात ओम नमः भगवते वासुदेवाय नमः किंवा तुमच्या गुरुमंत्राचा जप करा, जेणेकरून घराचं रक्षक शक्ती अधिक वाढेल. तर पहा मंडळी, तिसरा संकेत पूर्वजांचे अस्तित्व आणि आशीर्वाद. पहा मंडळी, आपले पूर्वज जे आहे या जगात नाही, ते नेहमी सूक्ष्म रूपाने आपल्या आसपास असतात, असा आपल्याला सनातन धर्म मानतो. तिसरा संकेत याचा पितृ आशीर्वादाशी संबंधित आहे. अनेक पितृपक्षात किंवा घरामध्ये काही शुभ कार्य असताना दिव्याच्या ज्योतीमध्ये फूल तयार होतं किंवा ज्योत अचानक मोठी होऊन स्थिर होते. जर तुम्हाला तुमच्या पूर्वजांची आठवण येत असताना किंवा त्यांच्याबद्दल चर्चा सुरू असताना दिव्यामध्ये फूल दिसलं, तर तो एक अत्यंत मोठा संकेत आहे. याचा अर्थ असा की तुमचे पूर्वज तुमच्यावर प्रसन्न आहेत. ते तुम्हाला सांगत आहे की आम्ही तुमच्या सोबत आहोत, काळजी करू नका. हा आशीर्वाद तुमच्या घराण्यातली अडकलेली कामे मार्गे लावण्यास मदत करतो. जर काही कारणाने पितृदोष असेल, तर हा संकेत सूचित करतो की तुमची सेवा स्मरणामुळे तो दोष आता कमी होत आहे. अशा वेळी शांतपणे डोळे मिटून आपल्याला पूर्वजांचं स्मरण करा आणि त्यांना नमस्कार करा. चौथा संकेत आहे आगामी जीवनातील परिवर्तनाची चाहूल. चौथा संकेत आहे मोठ्या बदलाची सुरुवात. निसर्ग आपल्याला येणाऱ्या संकटाची किंवा संधीची चाहूल आधीच देत असतो. जर तुमच्या दिव्याची वात पूर्णपणे जळून गेली असेल आणि त्यातून एक विशिष्ट प्रकारचा सुगंध किंवा शांतता जाणवत असेल, तर समजा की तुमच्या आयुष्यात लवकरच एक वळण येणार आहे. हे वळण तुमच्या करिअरशी संबंधित असू शकतं किंवा तुमच्या वैयक्तिक आयुष्याशी. अनेकदा आपण एकच चौकटीत अडकून पडलेला असतो. हा बदल तुम्हाला त्या चौकटीबाहेर काढण्यासाठी येतो. वात पूर्ण जळणे म्हणजे जुन्या गोष्टीचा अंत आणि नव्या अध्यायाची सुरुवात. हा बदल स्वीकारण्यासाठी स्वतःला तयार करा. हा संकेत आपल्याला मानसिक धैर्य देतो की जे काही होईल ते तुमच्यासाठी चांगलंच असेल. पहा मंडळी, पाचवा संकेत आहे सावधगिरीचा इशारा. नेहमीच सर्व संकेत शुभ असतील असं नाही. पाचवा संकेत आपल्याला सावध करण्याचा इशारा देतो. त्या अगोदर जर तुम्ही माझा व्हिडिओ आत्तापर्यंत पाहत असाल, तर नक्की कमेंट करून नक्की सांगा की तुमच्या दिव्यामध्ये ज्योत तयार होते का किंवा फूल तयार होतं का, जास्वंदीचं फूल तयार होतं का, ही कमेंट मला नक्की आली पाहिजे. तर पहा मंडळी, पाचवा संकेत, नेहमीच सर्व संकेत शुभ असतील असं नाही मंडळी. पाचवा संकेत आपल्याला सावध करण्याचा इशारा देतो. जर दिव्याची वात जळताना खूप जास्त काळा धूर निघत असेल किंवा ज्योत खूप जास्त फडफडत असेल आणि फूल तयार होता होता विरघळून जात असेल, तर तुम्हाला सतर्क राहण्याची गरज आहे. हा संकेत दर्शवतो की तुमच्या सभोवताली काही लोक असे आहेत जे तुमच्याबद्दल चांगला विचार करत नाही किंवा कदाचित तुम्ही एखाद्या चुकीचा निर्णय घेणार आहात, ज्यामुळे भविष्यात नुकसान होऊ शकतं. जेव्हा दिवा असा इशारा देतो, तेव्हा त्याचा अर्थ असा की तुमच्या इष्टदेवता तुम्हाला सांगत आहे की थांबा, विचार करा आणि मगच पुढे जा. अशा वेळी घाईत कोणतेही आर्थिक व्यवहार करू नका किंवा कोणावरही अंधारा विश्वास ठेवू नका. तुमच्या पूजेमध्ये किंवा तुमच्या साधनेमध्ये थोडी वाढ करा, जेणेकरून तुमचे आत्मबळ वाढेल. त्याचबरोबर पहा मंडळी, दिवा लावताना नेहमी एक काळजी घ्या, वात कधीही खूप जास्त लांब ठेवू नका. मी ज्या काही गोष्टी सांगते ते पूर्णपणे लक्ष देऊ नये का मंडळी. हे लक्ष म्हणजे हे जे मी तुम्हाला सांगते हे भरपूर महिला करत असतात किंवा दादाही करत असतात. ही मी तुम्हाला एक छोटीशी टीप देते. दिवा लावताना नेहमी एक काळजी घ्या, वात कधीही खूप जास्त लांब ठेवू नका आणि तेल किंवा तूप शुद्ध वापरा. अनेकदा अशुद्ध तुपामुळे ज्योत नीट लागत नाही, त्यामुळे आध्यात्मिक संकेतासोबतच भौतिक शुद्धीकडेही लक्ष द्या. आता मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही जेव्हा दिवा लावता तेव्हा तुमच्या मनात सर्वात आधी कोणता विचार येतो? तुम्ही देवाकडे काय मागता? कोणता तुम्ही विचार करत असाल? फक्त आभार मानता का? तुमच्या मनातल्या भावना आम्हाला कमेंट करून मला नक्की सांगा, कारण तुमचे विचारच तुमच्या पूजेला शक्ती देत असतं. तसेच जर तुम्हाला असा अनुभव आला असेल की दिवा लावल्यानंतर घरातलं एखादं मोठं संकट टळलं आहे, तर तो अनुभवही नक्की शेअर करा. तुमच्या एका कमेंटमुळे कुणीतरी निराश व्यक्तीला पुन्हा देवाकडे श्रद्धा देण्याची
प्रेरणा मिळू शकते. लक्षात ठेवा, अनुभव शेअर केल्याने ज्ञान आणि श्रद्धा दोन्हीही वाढतं. पहा मंडळी, दिव्याची ही छोटीशी ज्योत खरं तर ज्ञानाचं आणि ईश्वराचं प्रतीक आहे. ज्योतीमध्ये फूल तयार होणं किंवा वात पूर्ण जळणं या केवळ रासायनिक प्रक्रिया नसून त्या आपल्या श्रद्धेशी जोडलेल्या आहेत. लक्षात ठेवा, देव आपल्याला कधीच वाऱ्यावर सोडत नाही. तो कधी फुलाच्या रूपात आशीर्वाद देतो, तर तो कधी जळालेल्या वातीच्या स्वरूपात संकटांना दूर करतो. गरज आहे ती फक्त त्या संकेतांना समजून घेण्याची आणि देवावर अढळ विश्वास ठेवण्याची. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात असा काही अनुभव आला असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. तुमचे अनुभव वाचून इतरांना प्रेरणा मिळेल आणि त्यांच्या देवाबद्दलची श्रद्धा अधिक रूढ होईल. जर तुम्हाला हा व्हिडिओ मनाला भिडणारा आणि माहितीपूर्ण वाटला असेल तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा. तुमच्या मित्रपरिवारांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या रहस्याची माहिती मिळेल. अशाच नवनवीन आध्यात्मिक आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कमेंटमध्ये नक्की कळवा आणि श्रद्धेने लिहा श्री स्वामी समर्थ किंवा तुमच्या आराध्य देवताचं नाव. ईश्वर तुम्हा सर्वांचं कल्याण करो. भेटू पुढच्या एका अशीच रहस्यमय व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.